अहिल्यानगर महापालिकेचं महापौर पद ओबीसी महिलेसाठी आरक्षित झाले। महापौर पदासाठी सुनीता फुलसौंदर यांचं नाव आघाडीवर आहे। सुनीता फुलसौंदर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विजयी झालेले आहेत। माझे पती प्रथम महापौर होते, त्यांनी जो हा स्वच्छ कारभार केला आणि आता हे पुढचं सुजय दादा आणि संग्राम भैया जगताप हे जे ठरवतील ते आम्हाला मान्य असेल। आम्हाला संधी मिळाली तर आम्ही जनतेची सेवा करू आणि संधीचं सोनं करू। अमरावतीमधून आहे। अमरावती पालिकेतील अपयशानंतर भाजपची बैठक पार पडली। ही बैठक 4 तास होती। पराभूत उमेदवारांसोबत मंत्री बावनकुळेंनी चर्चा केली। पराभवाची नेमकी काय कारणं यावरती बैठकीत मंथन करण्यात आले। अमरावतीमध्ये भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली। अमरावती पालिकेतील अपयशानंतर भाजपची ही चिंतन बैठक पार पडली। मंत्री बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये पराभूत उमेदवारांसोबत ही बैठक झाली। पराभवाची नेमकी काय कारणं होती यावरती या बैठकीमध्ये मंथन करण्यात आलेलं आहे। अमरावती पालिकेतील अपयशानंतर भाजपची ही महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। पराभूत उमेदवारांसोबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चर्चा केलेली आहे। 4 तास ही बैठक पार पडली। पराभवाची नेमकी काय कारणं होती याचा मागोवा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। महानगरपालिकेतील निवडून आलेले भाजपाचे 25 नगरसेवक यांच्यासोबत आज आम्ही गेट टुगेदर स्नेहमिलनाचा कार्यक्रम ठेवला होता। सोबतच पराभूत झालेले उमेदवार यांच्यासोबतही आम्ही चर्चा केली। पुढील संघटनात्मक कार्य, त्यांच्या मतदारसंघात जनतेला कबूल केलेले विकासाचे कामं जरी पराभूत झाले तरी त्यांनी सुरू ठेवावे आणि सर्वांनी पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागावं। गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भाग बिनागुंडामध्ये पोलिसांनी नक्षलविरोधी ऑपरेशन आणि जनजागरण मोहीम राबवले। 3 दिवसांपासून गडचिरोली पोलीस नक्षलविरोधी पोलीस पथक सीआरपीएफ कडून ऑपरेशन सुरू आहे। पेनगुंडा, नीलगुंडा, कवंडे, पुन्हा तुमरकोटी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस